राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। दरम्यान नगर येथे होणाऱ्या या सभेच्या वेळी सखल मराठा बांधव हे दाखल झाले व एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत त्यांनी थेट मंचावरती प्रवेश केला। यावेळी मराठा बांधवांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली, तसेच मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी देखील यावेळी केली। दरम्यान अचानक सभास्थळी मराठा आंदोलक हे जमा झाल्याने एकच गोंधळ उडाला। मात्र जयंत पाटील, खासदार निलेश लंके यांनी मराठा आंदोलकांशी योग्य ती चर्चा केली। दरम्यान मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी उपोषणाचे हत्यार उपसले होते, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचे उपोषण स्थगित करण्यात आले। त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाज बांधव देखील आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत। आम्ही जयंत पाटील साहेब आणि अमोल कोल्हे साहेबांना मराठा आरक्षणाविषयी त्यांची भूमिका विचारण्यासाठी गेलो होतो, तर त्यांनी आम्हाला सांगितलं आमची भूमिका विचारण्याची गरज सुद्धा नाही, कारण आम्ही जाहीररित्या उघड मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाला पाठिंबा दिलेला आहे। पाठिंबा दिला इतकेच नव्हे तर सरकारवर आम्ही दबाव सुद्धा आणलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करून हा वाद संपुष्टात आणावा, परंतु एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यास प्रतिसाद देत नाही असा जयंत पाटील साहेबांचा आरोप आहे। तर आता सर्व जबाबदारी ही महायुतीवाल्या नेत्यांची आहे, त्यांनी लवकरात लवकर सत्ताधाऱ्यांची जबाबदारी लवकरात लवकर याच्यावर निर्णय घ्यावा आणि हा वाद संपुष्टात आणावा। त्यांनी उपोषण केलेलं आहे, पण सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय। जरांगे पाटलांची प्रकृती अस्वस्थ आहे, त्यांना पुन्हा ICU मध्ये ऍडमिट केलं ही माहिती त्यांनी आम्हाला दिली। जरांगे पाटलांच्या विषयी सरकारने त्यांच्याशी काय संवाद केलाय, जरांगे पाटलांच्या मागण्याविषयी सरकारने काय केलंय याच्याविषयी आतापर्यंत झालेले प्रगती किंवा काहीच झालं नाही याविषयी ती माहिती देते। सर असं काय आहे की आपण पाठिंबा देत आहे मात्र सरकार देत नाही असं सरकारने आम्ही उघडपणाने सांगितलं सरकार जो निर्णय या संबंधात घेईल, कारण सरकारने त्यांच्याशी बोलणी केली आहे, ओबीसी समाजाशी देखील सरकारनेच बोलणी केली आहे। सरकारमधले दोन लोक दोघांशी बोलत आहेत, त्यामुळे सरकार जो काही निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देऊ अशी आमची जाहीरपणाने भूमिका आहे। एक शेवटचा प्रश्न, काल मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की भाजपाच्या मतदारांना अजित पवार आलेलं मानवलं नाही, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजित पवारांना बाजूला करू शकतो भाजपा? नाही करणार, कारण त्यांना आता तिघांना एकमेकाच्या आधाराची गरज आहे अशी कल्पनाही करणं चुकीचं आहे की ते अजित पवारांना बाजूला करतील। अजित पवार बाजूला गेले तर आणखीनच वाईट परिस्थिती त्यांची होईल, त्यामुळे अजित पवारांच्या बरोबरच त्यांना निवडणूक आता लढवावी लागेल। आणि ते बाजूला गेले अजित पवार तरी महाराष्ट्राला खरं वाटणार नाही की हे खरंच बाजूला गेले। सर पण ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटप जाऊ दे, आता ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारताय मला याच पद्धतीने सोडा।